ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पनाताईंना खूप त्रास होत असतो. त्या खूप रडत असतात. आता विमल त्यांना सावरत असते. कल्पनाताई म्हणतात, विमल, मी देवांना पाण्यात ठेवलं आहे आणि त्यांना निसटून सांगितलं आहे, माझे सायली अर्जुन घरी यायलाच हवेत. आणि जर मला माझे सायली अर्जुन नाही मिळाले तर मग मी त्याचं तोंडही पाहणार नाही. काही झालं तरी मी देवघरात पाऊलही ठेवणार नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, आई, अगं असं का बोलतेस? अगं जे काही घडलंय ते आपल्याला स्वीकारावंच लागेल ना. कल्पना ताई म्हणतात, नाही, माझ्या सायली अर्जुनच्या बाबतीत असं काहीही घडणार नाही. त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मग आता त्यांच्या बाबतीत असं का घडेल नाही? माझ्या सायली अर्जुनला काहीही होणार नाही. विमल ताई म्हणतात, हो वहिनी, आपल्या सायली ताईला आणि अर्जुन दादांना काहीच होणार नाही. देव एवढा निष्ठुर नाहीये. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आपले सायली अर्जुन लवकरच घरी येतील. तर प्रिया म्हणते, विमल, अगं कशाला उगाच त्यांना अशी आशा दाखवते साई? आता या सगळ्या गोष्टी स्वीकारायला हव्यात. कल्पनाताई म्हणतात, नाही, माझा विश्वास आहे, माझी मुलं परत येतील. आणि कल्पनाताई खूप रडत असतात. तर त्यावेळी प्रतिमा हत्या त्या ठिकाणी येतात. आता प्रतिमा हत्यांना पाहताच कल्पनाताईंचे अश्रू अनावर होतात. त्या लगेच प्रतिमा हत्यांना मिठी मारतात. दोघेही खूप रडत असतात. सुमन काकू त्यांना सावरण्याचा आधार देण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आई, मला माहीत आहे तुझा सायलीवर खूप जीव होता. तू तर सायलीला मुलगी मानत होतीस ना. पण काय करणार बघ ना. आणि बाबाने तर अर्जुनला त्यांचा मुलगा मानला होता. पण आता ते काहीच नाही राहिलं. ना अर्जुन राहिला ना सायली राहिली. पण आता आपल्याला हे मान्य करावंच लागेल ना. सुमन काकू म्हणतात, नाही, असं काही होणार नाही. आपल्या सायली अर्जुनच्या बाबतीत नाही असं काही घडणार. तर आता सर्वच जण खूप रडत असतात. प्रिया मात्र रडण्याच नाटक करते, परंतु मनातून मात्र खूप खुश झालेली असते. तर त्याच वेळी त्या ठिकाणी अस्मिता येते. आता या सगळ्यांना रडताना पाहून अस्मिताला धक्काच बसतो. अस्मिता विचारते, काय झाले? त्यावेळी सर्वजण आपले अश्रू पुसतात. परंतु हे सगळं काही कोणाला सहन होत नसतं. प्रतिमात्या खूप रडू लागतात. त्यांना त्यांच्या अश्रू आवरण कठीण झालेलं असतं. तर अस्मिता विचारते, काय झालंय? तुम्ही सर्वजण का रडताय? असं काय घडलंय? परंतु कोणाला काय बोलावं काही सुचत नसतं. आता मात्र कल्पना ताईंचेही अश्रू अनावर होत. अस्मिता म्हणते, तुम्ही सर्वजण एवढा त्रास करून घेताय, एवढे रडताय, म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर घडलंय. काय झालंय सांगा ना. कोणी काहीच बोलत नाही. अस्मिता म्हणते, एक मिनिट, मी आता प्रेग्नंट नाहीये, त्यामुळे मी धक्का पचू शकते. मी खंबीरपणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे. प्लीज मला सांगा. तर प्रिया म्हणते, अस्मिता, मी तुला काय सांगू, मला काहीच कळत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की तुझं मन घट्ट कर, कारण आता जे काही घडलंय ते ऐकून घेण्याची किंवा सहन करण्याची ताकदही नाहीये. कोणात थांबा, मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर आता अस्मिता म्हणते, मला वेळ लागेल, काय घडलंय ते तरी सांगा. तर सुमन काकू म्हणतात, अस्मिता बाळा, मी सांगते तुला. तर त्यावेळी सुमन काकू अस्मिताला काही सांगणार, परंतु विमलताई पाहतात. तर प्रतापराव रविराज सर सर्वजण आलेले असतात. विमल म्हणते, साहेब आले आहेत. आता सर्वजण दरवाजाकडे पाहतात. चैतन्य, अश्विन, प्रतापराव, रविराज सर सर्वजण दरवाजा समोर उभे असतात. आता प्रतिमा त्यापुढे येतात आणि रडू लागतात. तर कल्पनाताई म्हणतात, बोला ना, काय झालं? माझे सायली अर्जुन कुठे आहेत? तुम्ही म्हणाला होता ना की त्यांना घेऊन येणार, पण तुम्ही त्यांना घेऊन नाही ना आलात का? नाही, माझ्या सायली अर्जुनला घेऊन आलात. तर इकडे मात्र प्रिया मनातून खुश होते आणि म्हणू लागते, काय सांगणार आहे हे? सायली अर्जुनची हाड सुद्धा मिळाली नाहीयेत, कारण राग झाली आहे त्यांची. राग कल्पी, अगं तू आता कितीही वाट पाहिलीस तरी सुद्धा तुझे सायली अर्जुन काही परत येणार नाही. या सुभेदारांना मी पाणी तर पाचलंच आहे, परंतु अजून पाचते. असं म्हणत
प्रिया आता पाण्याची ग्लास भरते आणि घेऊन येत असते. तर इकडे कल्पनाताई प्रतापरावांना जाब विचारत म्हणतात, तुम्ही माझ्याशी खोट का बोललात? का मला सांगितलंत की तुम्ही घेऊन येणार आहात म्हणून? तुम्ही माझ्याशी खोट बोललात का? खोट बोललात सांगा ना. तर त्याचवेळी प्रतापराव म्हणतात, नाही कल्पना, मी तुझ्याशी खोट बोललो नाही, असं म्हणत सर्वजण बाजूला होतात. आणि त्याचवेळी एंट्री होते, ती म्हणजे सायली, अर्जुनची. आता सायली, अर्जुनची तिथे एंट्री होताच प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. नकळतच तिच्या हातात असणाऱ्या पाण्याच्या ग्लासांचा ट्रेक खाली पडतो, कारण तिला तर सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. प्रतिमा हत्या कल्पनाताई खुश होतात. प्रतिमा आत्या तर देवी आईला हात जोडतात आणि लगेच देवी आईचे आभारही मानतात. प्रियाला तर काहीच सुचत नसतं. प्रिया विचार करत म्हणते, सायली, अर्जुन परत आलेत, हे दोघं जिवंत कसे? मला वाईट स्वप्न तर पडत नाहीये ना? मला भास तर होत नाहीये ना? पण हे दोघं तर माझ्या समोर आहेत, हे कसं शक्य आहे? प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन साक्षीला भेटायला आलेला असतो आणि तो सगळ्यात मोठा पुरावा साक्षीकडे देतो. साक्षी म्हणते, थँक यू सो मच सचिन, तू माझं आणि अण्णांचं काम केलंस. तर आता सचिन म्हणतो, अग त्यात थँक यू काय म्हणायचं, अण्णा माझे सुद्धा आहेत ना. तर साक्षी म्हणते, यापुढे अण्णांचं कोणतंही काम असलं तरी मी तुलाच सांगत जाईन, कारण तू अगदी विश्वासाला पात्र ठरलायस. तर सचिन म्हणतो, अगदी आनंदाने सांग आणि मी अगदी मनापासून ते काम करेन. तर साक्षी सचिनला म्हणते, आणि त्या कामाचे मी तुला पैसेही देत जाईन. सचिन म्हणतो, पैसे काही बोलतेस तू? अगं आपल्या माणसाकडून कोणी पैसे घेत का? अगोदरच तुझ्याकडून पैसे घ्यायला मला खरंच खूप ऑकवर्ड वाटते. तर साक्षी म्हणते, म्हणूनच तर मी तुला आता कामाचे पैसे देणार आहे, म्हणजे तुला त्याच वाईटही वाटणार नाही. सचिन म्हणतो, नाही नको. तर आता साक्षी म्हणते, घ्यावेच लागतील. एकीकडे सचिनला तर पैसे हवे असतात, पण नको असल्याचा बहाणा करत असतो. सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, तू आग्रह करतेयस म्हणून मी घ्यायला तयार होईल, परंतु हा साक्षी, आता मला निघावं लागेल, कारण सायली, अर्जुनच ॲक्सिडेंट झाल्यानंतर घरचं वातावरण खूप बिघडलं असेल ना, आणि मी सुद्धा तिथे जाऊन जरा रडायचं नाटक करायलाच हो, कारण खरं तर वाटायला हवं ना की मलाही वाईट वाटलंय. साक्षी म्हणते, नाही, त्याची काही गरज नाही, तू तिथे जाण्याची गरज नाही, कारण ज्यांना रडायचं त्यांना रडू देत. सचिन म्हणतो, असं कसं साक्षी, मी जर नाही तिथे गेलो आणि यावेळी मी तिथे नसलो तर सगळ्यांना खटकेल, उगाच कशाला संशयाला जागा द्यावी. मी येईन ना तुला भेटायला. साक्षी म्हणते, नक्की. सचिन म्हणतो, हो नक्की येईन. असं म्हणत सचिन आता सुभेदारांच्या घरी यायला निघालेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई धावत पळत सायलीकडे जातात. सायली ही पुढे येते आणि अगोदर कल्पनात ताईंना मिठी मारते. दोघीही एकमेकींना मिठी मारतात. आता मात्र कल्पनाताईंचे अश्रू अनावर होतात. आपल्या दोन्ही मुलांना सुखरूप समोर पाहिल्यानंतर कल्पनाताई खुश होतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. तर त्यानंतर कल्पनाताई अर्जुनला मिठी मारतात. अर्जुन म्हणतो, मम्मा सावर स्वतःला आम्ही सुखरूप आहोत. तर इकडे प्रतिमा आत्या सायलीला जवळ घेतात आणि विचारतात, बाळा तू कशी आहेस, तुला काही लागलं तर नाही ना? सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, मी अगदी ठीक आहे. आता दोघेही खूप रडत असतात. तर आता सर्वजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यानंतर आता सायली म्हणू लागते, तुम्ही दोघे इथे या बरं. असं म्हणत सायली त्या दोघांनाही बसायला सांगते. तर त्यानंतर आता सर्वच जण कल्पनाताई आणि प्रतिमा त्यांना शांत करतात. प्रतिमा म्हणू लागतात, आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. हे नक्की काय घडलं होतं सगळं काही? तर आता अस्मिता म्हणते, म्हणजे अच्छा, तुम्हाला यांच्याबद्दलची अशी वाईट बातमी कळाली म्हणून तुम्ही एवढ्या रडत होता का? तर आता अश्विन म्हणतो, कारण ही वाईट बातमी फक्त कळाली नव्हती, तर सगळीकडे पसरली होती. न्यूजमध्ये सुद्धा सांगितली जात होती.
नक्की काय घडलं हे आम्हालाही कळत नव्हतं. तर त्यावेळी कल्पना ताई सायली अर्जुनला म्हणतात, सायली, अर्जुन नक्की काय घडलं होतं त्या ठिकाणी? तर आता प्रतापराव आणि रविराज सर म्हणू लागतात, त्यांना श्वास तरी घेऊ द्या. तर अर्जुन म्हणतो, नाही सिनियर, ठीक आहे, असं म्हणत अर्जुन घडलेला सर्व प्रकार सांगतो. अर्जुन म्हणू लागतो, मी सायलीला सिटी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. ज्यावेळी मी सायलीला सिटी हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यावेळी माझी गाडी मी हॉस्पिटलच्या अगदी समोरच पार्क केली होती. त्यानंतर सायलीला चेकअप करून झाल्यानंतर आम्ही दोघेही बाहेर पडलो आणि आम्ही गाडीत बसायला येणार त्याचवेळी आमच्या मागून भरधाव वेगाने ट्रक आला आणि त्याची धडक आमच्या गाडीला बसली. तो भरधाव वेगाने येणारा ट्रक एवढा वेगात होता ना की तो ज्यावेळी आमच्या गाडीला आदळला त्यावेळी गाडीने लगेच वेग घेतला आणि सगळीकडे गोंधळ झाला होता. कोणाला काही सुचत नव्हतं, आम्हालाही माहीत नव्हतं नक्की काय घडतंय हे. आणि त्यावेळी आम्ही सुद्धा एका झाडाच्या आडोशाला उभे राहिलो आणि काही करण्याअगोदरच तिथे मीडियाची माणसं आली आणि सर्वजण तिथे जमा झाले. आम्हाला तर काहीच कळालं नाही, परंतु ज्यावेळी तिथे पोलीस आले आणि त्या ट्रकची चौकशी केली त्यावेळी असं कळालं की काही टवाळखोर मुलांमुळे हा अपघात घडला. खरं तर त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांची गाडी आमच्या गाडीवर येऊन आदळली, असं म्हणत सायली अर्जुन प्रियाकडे पाहतात. तर कल्पनाताई म्हणतात, किती भयंकर होत नाही? तर प्रतापराव म्हणतात, हो ना, भयंकर तर होतच. मला तरी असं वाटतं की आधी मीडियावाल्यांवर केस करायला हवी, कारण अशा चुकीच्या बातम्या त्या कशा पसरवू शकतात? अश्विन म्हणतो, हो, त्यांच्या या चुकीच्या बातम्यांमुळे एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. रविराज सर म्हणू लागतात, आणि तसंही अशा केसेसमध्ये अगोदर पोलीस नातेवाईकांना कळवतात आणि त्यानंतरच ही बातमी मीडियापर्यंत दिली जाते. पण आता असं कसं घडलं की सगळ्यात अगोदर तिथे मीडियाची माणसं पोहोचली? नक्की काहीच कळत नाहीये सायली. अर्जुनला सगळं काही माहीत असतं. ते प्रियाकडे पाहतात. तर आता सर्वजण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, तेच तर काही कळत नाहीये, म्हणजे ही बातमी इतक्या लवकर पसरली गेली की कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. तर चैतन्य म्हणू लागतो, हो ना, त्यावेळी तर आपल्याला काहीच सुचत नव्हतं, म्हणजे आपल्याकडे विचार करायला तितका वेळही नव्हता आणि आपलं डोकंही चालत नव्हतं. माझं तर डोकं बंदच पडलं होतं, काहीच सुचत नव्हतं की काय करावं आता. परंतु तुम्ही दोघेही सुखरूप आहात हे पाहून आता खरंच खूप छान वाटते. खरंच नशीब चांगलं म्हणून तुम्हा दोघांना काहीही झालं नाही. आता कल्पनात ताई आणि प्रतिमा हत्या दोघीही खुश असतात आणि त्या दोघीही देवाचे आभार मानतात. इकडे मात्र प्रियाचा चांगला जळफळाट होत असतो, कारण प्रियाचा प्लॅन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, या महिप्त शिकण्याच्या माणसांनी मात्र कहर केलाय, कहर. ज्या गाडीत कोणी बसलंच नव्हतं अशी गाडी त्यांनी उडवली. अगोदर गाडीत कोण बसलंय की नाही याची तरी शहानिशा करायची. या महिप्तला सांगितलेल एकही काम त्याला धड कसं जमत नाही ना, मला काहीच कळत नाही. प्रियाची चिडचिड होत असते. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, बरं तुम्ही दोघांनी आता देवघरात जा आणि देवी आईचे आशीर्वाद घ्या. आणि हो, मी देवांना पाण्यात ठेवलं आहे, तुम्ही दोघांनीच त्या देवांना आता पाण्यातून बाहेर काढा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. आता संपूर्ण कुटुंब एकत्रच देवघरात जातं आणि सर्वच जण देवाचे आभार मानण्यासाठी हात सोडतात. सायली अर्जुनही देवी समोर उभे असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रिया आपली पर्स घेऊन घराबाहेर पडते आणि हे सर्व दृश्य सायली अर्जुनने पाहिलेलं असतं. सायली अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाचंच कालस ठाण आहे. सायली अर्जुन सुखरूप घरी यावेत यासाठी कल्पना ताईंनी देवांना पाण्यात ठेवलेलं असतं. आता सायली आणि अर्जुन एकत्रच गणपती बाप्पांची मूर्ती पाण्याच्या बाहेर ठेवतात आणि शेवटी फुलं घालत गणपती बाप्पाचे आभार मानत सर्वजण देवासमोर हात जोडतात. तर दुसरीकडे चिडलेली प्रिया आता महिप्त शिकरेना भेटण्यासाठी
जेलमध्ये आलेली असते आणि चिडतच म्हणते, अर्जुन सायली ढगात गेलेत असं समज. असंच मला म्हणायला होता ना, मग काय झालं त्याचं असं म्हणत प्रिया महिप्त शिकरेवर चिडते आणि दरारात त्यांना म्हणू लागते, काय झालं बोला ना. अहो तुमच्यात जसा दम उरला नाही ना, तसा तुमच्या शब्दातही दम नाही. परंतु महिप्त शिकरे रागानेच प्रियाकडे पाहत असतात. प्रिया महिप्त शिकरेवर आवाज चढवत म्हणते, तुम्ही साधी 2 माणसं मारू शकला नाहीत, कसली माणस पाळली आहेत 1-2 माणस मारायला. तुम्हाला साधं जमलं नाही म्हणूनच तर तुम्ही आयुष्यात काही करू शकला नाही आणि म्हणूनच जेलमध्ये सडताय. तर आता महिपा प्रियाला म्हणतात, तुझं थोबाड ना जरा बंद ठेव. प्रिया म्हणते, नाही ठेवणार, नाही ठेवणार थोबाड बंद, कारण आता मला तुम्हाला जाब विचारायचाच आहे. कारण तुमच्यामुळे आज पुन्हा एकदा मी हडले आहे. तुमच्यामुळे आज माझ्या समोर माझ्याच आयुष्याचा प्रश्न उभा राहिलाय. स्वतःला महान समजतात, जरा काही झालं की समोरच्याला मारण्याची धमकी देत असतात, संपवण्याची धमकी देत असतात. मग आता काय झालं बोला ना. तुम्हाला काही जमत नाही, काही जमत नाही हो. म्हणूनच ते सायली आणि अर्जुन आता जिवंत धडधाकट घरी आले आहेत. प्रियाचा खूप राग अनावर झालेला असतो. ती महिप शिकवर आवाज चढवत असते, खूप चिडलेली असते. प्रिया महिपा शिकरेंना प्रश्न करत म्हणते, काय करू मी, सांगा ना आता मी काय करू. त्यांनी माझ्या गळ्याला सुरा लावण्याची वाट बघत बसू, सांगा मी काय करू. आज तुमच्यामुळे मी माती खाल ली आहे, बोला ना मी आता काय करू. असं म्हणत प्रिया पुन्हा पुन्हा मैप शिकडेंना ज्या विचारू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी रविराज सर प्रतापरावांना म्हणू लागतात, प्रताप काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे सायली. अर्जुन, तुमच्यावर केवढं मोठ संकट आलं होतं, परंतु त्या संकटाला तुम्हाला स्पर्शही करू दिलं नाही. तर प्रतिमाह आत्यादेवी आईचे आभार मानत म्हणतात, खरंच देवाचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. देवाचं आपल्यावर लक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. तर रविराज सर म्हणतात, भर प्रताप आता आम्ही निघतो. प्रतापराव म्हणतात, अरे असली घाई काय आहे, जरा थांबा ना. तर रविराज सर म्हणतात, प्रताप, अरे या सगळ्या घटनेमुळे तुम्हाला सुद्धा खूप मनस्ताप झालाय, त्यामुळे तुम्हाला सुद्धा आरामाची गरज आहे. तुम्ही थोडा वेळ आराम करा, आम्ही येतोच. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. तर त्यानंतर अश्विन म्हणतो, मम्मा मी सुद्धा काकासोबत आणि बाहेर पडतो, कारण मला हॉस्पिटल व्हिजिटला जायचं आहे. कल्पनाई म्हणतात, बरं ठीक आहे. अरे पण तन्वी कुठे आहे. तन्वी कुठे दिसत नाहीये, कारण घराबाहेर पडताना ती काही सांगूनही गेली नाही. अश्विन म्हणतो, हो मला सुद्धा तिने काही सांगितलं नव्हतं, परंतु त्यानंतर तिच्या मला मेसेज आला, ती मंदिरात गेली आहे. सायली अर्जुन घरी सुखरूप आले आणि म्हणूनच देवियाचे आभार मानण्यासाठी ती मंदिरात गेली आणि तिथूनच ते तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे. रविराज सरांना हे काही पटलेलं नसतं आणि कोणालाच प्रियाच्या या वागण्यावर अजिबातच विश्वास नसतो. रविराज सर म्हणतात, यावेळी या घरात तिची गरज होती, परंतु नाही, ती जाऊन बसली आहे तिच्या मैत्रिणीकडे. तर अश्विन म्हणू लागतो, पण ती अगोदर मंदिरात सुद्धा जाणार आहे ना काका. रविराज सर म्हणतात, जाऊ देत, तिला जिथे जायचं आहे तिला कुठे राहायचं तिथे राहून देत. तसंही माझा आणि तिचा काही संबंध नाही, त्यामुळे ती कुठे आहे कुठे नाही याच्याशी माझं काहीच देण घेण नाही. रविराज सरांनी प्रियासोबत हे सगळे संबंध तोडलेले असतात. अश्विन मात्र अजूनही आंधळ्या डोळ्यांनी प्रियावर विश्वास ठेवत असतो. आता रविराज सर आणि त्यांचे कुटुंब घरी जायला निघत, अश्विनीही हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तर अस्मिता म्हणू लागते, या सगळ्या गोष्टीने माझंही डोकं भणभणायला लागलं आहे, मी जाऊन माझ्या रूममध्ये आराम करते. असं म्हणत अस्मिता तिच्या रूममध्ये निघून जाते. तर आता प्रतापराव अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, अर्जुन, अरे ही टवळखोर मुलं नक्की कोण होती रे. म्हणजे अशी कुठली मुलं आहेत की ज्यांनी एवढ्या उत्साहाने ट्रक चालवायला घेतला होता, परंतु त्यांना त्यातलं काहीच माहीत नव्हतं. कारण त्या मुलांना जर एखादं वाहन शिकायचंच असेल किंवा गाडी चालवायचीच असेल
तर त्यांनी छोटी मोठी गाडी चालवली असती, म्हणजे एखादी कार चालवली असती, बाईक चालवली असती, पण ट्रक असं म्हणत आता प्रतापरावांच्या मनात ही प्रश्न निर्माण झालेला असतो. तर प्रतापराव अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, अर्जुन, पोलिसांनी जे काही सांगितलं आहे त्यावर तुझा विश्वास आहे का? तर अर्जुन सायलीकडे पाहतो आणि आता सगळ्यांच्या समाधानासाठी म्हणतो, हो डॅड, म्हणजे पोलिसांनी जे काही सांगितले ते विश्वास ठेवण्यासारखंच आहे. तर प्रतापराव म्हणतात, नाही, मला हे सगळं काही संशयास्पद वाटत आहे. प्रतापराव म्हणतात, मला तर असा प्रश्न पडलाय की खरंच हा अपघात होता की कोणी खडून आणलेलं कारस्थान होतं. प्रतापराव म्हणू लागतात, मला तरी असं वाटते की हा हल्ला मुद्दामहून कोणीतरी घडवून आणला आहे. हा अपघात नव्हता, तर घातपात होता. तर अर्जुन म्हणतो, पण डॅड, तुम्हाला असं का वाटते? प्रतापराव म्हणतात, अर्जुन, अरे महिप्त शिकरे आणि नागराज सारख्या माणसांसोबत तू वैर घेतलायस, त्यामुळे ती माणस काहीही करू शकतात. आणि त्यामुळेच सायली, अर्जुन, आता तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, हा विचार तर माझ्या मनात आलाच नव्हता. म्हणजे नक्कीच हा घातपात असण्याची सुद्धा शक्यता आहे. कल्पनाताई म्हणतात, असं जर असेल तर यापुढे तुम्ही दोघांनी घराबाहेर पडायचंच नाही. अर्जुन म्हणतो, मम्मा रिलॅक्स, असं काहीही घडणार नाही. कल्पनाताई म्हणतात, नाही, नागराज आणि महिप्त जर असा सूड उगवणार असतील तर तुम्ही माझ्या दोघांनीही नजरे आड व्हायचं नाही. तुम्ही दोघांनीही माझ्या नजरेसमोरच राहायचं आहे. तुम्ही कुठेही जाणार नाही. आत. तर सायली, अर्जुन म्हणतात, एवढी काळजी नका करूत. तर त्यानंतर प्रतापराव म्हणू लागतात, चैतन्य, आता या सगळ्या गोष्टीचा तू पाठपुरावा करायचा आहे. नक्की यामागे कोणाचं कारस्थान होतं या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे आणि आम्हाला येऊन सांगायचं आहे. मला वाटत नाही की सायली, अर्जुन हे करतील, परंतु आता चैतन्य, हे तुलाच लक्षपूर्वक करावं लागेल आणि मला येऊन सांगायचं, कारण आता या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित पडताळून पाहाव्या लागतील. तर अर्जुन म्हणू लागतो, डॅड, एवढी काळजी करताय? कल्पनाताई म्हणू लागतात, आम्हाला काळजी करावी लागते, कारण आज जे घडलं ते पुन्हा घडायला नको. प्रतापराव म्हणतात, सायली, अर्जुन, यापुढे तुम्हाला सावध राहावं लागेल. तर अर्जुन म्हणतो की हो, आम्ही सावध आहोतच, तुम्ही नका काळजी करू. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, ज्या तुम्ही दोघांनी आराम करा. तर सायली म्हणते, ख्या आरामाची गरज तर तुम्हाला आहे, सगळ्यात जास्त मनस्ताप तर तुम्हाला झालंय. कल्पनाई म्हणतात, हो, माझंही डोकं आता खूप दुखायला लागलंय, मी जाऊन वरती आराम करते. पण हो, तुम्ही दोघांनी या पुढे मला न सांगता कुठेही जायचं नाही. अर्जुन, सायली म्हणतात, हो, आम्ही कुठेही जाणार नाही, असं म्हणत आता प्रतापराव आणि कल्पनाताई यांना आराम करायला पाठवतात. तर त्यानंतर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, तू काय बोलतेस? तुला तरी कळते का? अरे, कोण अशी टवाळकर मुलं असू शकतात की जी ट्रक चालवू शकतात? नाही, मला तर या गोष्टीवर विश्वासच नाही. मला असं वाटत की मावशी आणि काका बोलतायत ते अगदी खरं आहे. हे कोणाच तरी कारस्थान आहे. कोणाचं कशाला हे सगळं काही महिप शिकरेचंच कारस्थान आहे. हा अपघात नाही तर घातपात होता आणि तो महिप्त शिकरेनीच घडून आणला होता. माझा तर ठाम विश्वास आहे. मला तर असं वाटते की या अपघातामागे महिप शिक्याचाच हात आहे, त्याचंच नाव आहे. तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. तर चैतन्य म्हणतो, आता तरी तुम्ही मला काही सांगणार आहात का? तर अर्जुन म्हणतो, चल रूममध्ये चल, सगळंच काही सांगतो. असं म्हणत आता अर्जुन आणि सायली चैतन्याला आपल्या रूममध्ये घेऊन जातात. दुसरीकडे सचिन घरी आलेला असतो आणि अस्मिता रूममध्ये येताच सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, अगं, आता सायली वहिनी आणि अर्जुन कसे आहे? आता म्हणजे मेच्या वेळी न्यूज ऐकली ना, त्यावेळी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तर आता रागानेच अस्मिता सचिनकडे पाहते आणि सचिनला म्हणते, हो, खरंच तुला जर त्यांची एवढी काळजी असती ना, तर 2 मिनिट येऊन त्यांची विचारपूस केली असतीस, चौकशी केली असतीस, परंतु नाही, तू तसं काहीही केलेलं नाही. तर सचिन नाटक करत म्हणतो, अगं, माझा चेहरा पाहिला
तरी त्यांची डोके फिरतात आणि सर्वजण टेन्शनमध्ये होते. उगाच मी तिथे येऊन अजून टेन्शन का वाढवावं म्हणून मी रूममध्ये येऊन शांत राहिलो, कारण उगाच माझ्यामुळे अजून त्यांना त्रास नको ना. पण अस्मिता, याचा अर्थ असा होत नाही ना की मला त्यांची काळजी नाही. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे. आता अस्मिता कपड्यांच्या घड्या घालते आणि कपड्या बाजूला ठेवते आणि त्यानंतर झोपण्यासाठी बेडवर जाते. तर त्याचवेळी आता सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर आता अस्मिता सचिनला म्हणते, परंतु मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. तर सचिन नाटक करत म्हणतो, अस्मी मला माहीत आहे मी तुझ्यावर चिडलो म्हणून तू रागवलीस ना माझ्यावर. प्लीज अस्मी, मला समजून घे ना, प्लीज माझ्याशी बोल. तर अस्मिता म्हणते, सचिन माझी आता बोलण्याची खरंच मनस्थिती नाहीये. तर आता सचिन म्हणतो, प्लीज 5 मिनिट तरी बोल ना माझ्याशी. तर आता अस्मिता सचिनला काही बोलणार, पण त्याचवेळी बाळ उठलेलं असतं. बाळ रडायला लागतं. तर आता अस्मिता बाळाला घेते आणि बाळाला शांत करत असते. सचिन आवाज देत म्हणतो, अस्मी अगं ऐक ना. परंतु अस्मिता सचिनकडे पाहतही नाही ना. त्याच्याशी बोलत सचिन पुन्हा पुन्हा अस्मिताला आवाज देत असतो, परंतु अस्मिता त्याच्याशी काहीच बोलत नाही. त्यावेळी सचिन मनाशीच म्हणतो, या अस्मिताचा रुसवा खालवावाच लागेल, कारण जोपर्यंत माझी सगळी कर्ज फेटत नाहीत तोपर्यंत एकीकडे साक्षी आणि एकीकडे ही अस्मिता, हे दोन्ही चॅनल मला ओपन ठेवावेचे लागतील. या दोघांनाही एकत्र मला सांभाळावंच लागेल. असं म्हणत स्वतःच्या फायद्यासाठी आता सचिन अस्मिताच मन जिंकायचं ठरवतो. स्मिताला पुन्हा एकदा मनवायचं त्याचा विचार चालू असतो. तर दुसरीकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या रूममध्ये येताच चैतन्य म्हणतो, सांगा ना नक्की काय घडलं होतं, बोला नक्की काय झालं होतं. तर आता सायली, अर्जुन काहीच बोलत नाहीत. चैतन्य म्हणतो, काय झालं, बोला ना. त्यावेळी सायली, अर्जुन एकमेकांकडे पाहतात. चैतन्य सायली, अर्जुनच्या बोलण्याची वाट पाहत असतो. तर त्याचवेळी सायली चैतन्याला म्हणू लागते, हा अपघात नव्हता चैतन्य भाऊजी, तर हा घातपात होता. आता हे ऐकल्यानंतर तर चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय? तर अर्जुन म्हणतो की हो, हा आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक मोठा प्लॅन आखला गेला होता आम्हाला मारण्यासाठी. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, पण हा एवढा मोठा प्लॅन नक्की कोणी आखला होता? अर्जुन म्हणतो, सांगतो, सगळं काही सांगतो. चैतन्य म्हणतो, सांग मला, लवकरात लवकर सांग, आणि हो आता खाली चल आणि सर्वांना सांग. अर्जुन म्हणतो, अरे तू वेडा आहेस का? अगोदरच मम्मा किती पॅनिक झाली होती आणि आता जर आम्ही तसं काही सांगितलं तर मग डॅड सुद्धा पॅनिक होतील. तर आता सायली म्हणते, आणि आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, विशेषत मम्मा डॅडला तर अजिबातच नाही. आई बाबांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर आम्ही ते सहन नाही करू शकत. तर आता चैतन्यम हाणतो, पण तुम्हाला हे कसं कळालं? म्हणजे हे सगळं काही कोणीतरी घडून आणलं? हे कशावरून? खरं तर हे घडून आणलं हे मलाही कळते, परंतु नागराज किंवा महिपा शिकरे दोघेही जेलमध्ये आहेत. मग तुमच्या जीवावर नक्की कोण उठलंय? हा प्लॅन कोणी केला होता? अर्जुन म्हणतो की हो सांगतो. तर चैतन्य म्हणतो, पण तुम्हाला कळालं कसं की हा घातपात घडून आणला गेला होता? तर अर्जुन म्हणतो की तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. चैतन्य, मी आणि सायली हॉस्पिटलला जायला निघालो होतो त्याचवेळी तर आता अर्जुनला ॲडव्होकेट पटवर्धन यांनी फोन केलेला असतो. तर अर्जुन म्हणतो, बोला ना ॲडव्होकेट पटवर्धन. त्यावेळी ते म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही महिप्त शिखरे आणि नागराज यांचे सगळे गुन्हे जगासमोर आणले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. खूप यासाठी मेहनत घेतली, परंतु तुमच्याच घरातील एक व्यक्ती त्यांना आता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे ऐकून सायली अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, कुठली व्यक्ती? तर त्यावेळी ॲडव्होकेट पटवर्धन अर्जुनला म्हणतात की तुमच्या भावाची बायको म्हणजेच तन्वी. अश्विन सुभेदार अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन विचारतो, काय? तर ते म्हणतात की हो, कारण त्या स्वतः माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं
की एका आठवड्याच्या आत त्या दोघांना काही करून जामिनावर तरी सोडवायचंच. आता हे ऐकल्यानंतर सायली, अर्जुन दोघे एकमेकांकडे पाहतात. दोघांनाही धक्का बसतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली, अर्जुनपेक्षा इथे चैतन्याला धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, काय ही प्रिया त्या नागराज आणि महिप्तला सोडवणार आहे? तर सायली, अर्जुन म्हणतात की हो, त्यासाठीच तिची धडपड चालू आहे. तर चैतन्य सायली, अर्जुनला म्हणतो, एवढं सगळं झाल्यानंतर ती हा विचार करते? तर सायली म्हणू लागते, चैतन्य भाऊजी, हे प्रकरण जितकं सोपं वाटते तितकं सोपं आणि साधं नाहीये. पुढे ऐका, यापेक्षाही भयंकर आहे. तर अर्जुन म्हणतो, मला हे सगळं काही फोनवर बोलायचं नव्हतं आणि म्हणूनच मी ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे तर मला एक वेगळीच गोष्ट कळली. तर आता चैतन्य विचारतो, कुठली? तर अर्जुनला तो सगळा प्रसंग आठवतो. अर्जुन आणि सायली ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसला गेलेले असतात. त्यावेळी ॲडव्होकेट पटवर्धन त्यांना म्हणतात, ॲडव्होकेट पटवर्धन सायली अर्जुनला म्हणतात, त्यावेळी ज्यावेळी ती इथे आली त्यावेळी तिने मला पैसे ऑफर केलेत आणि तुमचेच विरोधक असणारे, म्हणजे तुम्ही ज्यांना जेलमध्ये टाकलत, यांना तुमच्याच भावाची बायको सोडवण्याचा प्रयत्न करते. हे ऐकून माझं मी तर करावून गेलो होतो. मला तर काहीच कळत नव्हतं. परंतु ज्यावेळी ते पुढे असं काहीतरी बोलली त्याने तर मी अजून घाबरून गेलो. मला तर काहीच सुचलं नाही. तर आता सायली आणि अर्जुन हे सगळं ऐकत असतात. अर्जुन म्हणतो, नक्की ती पुढे काय म्हणाली? तर आता ॲडव्होकेट पटवर्धन सांगणार. तर सायली म्हणते, माफ करा साहेब, परंतु तुम्ही जे काही बोलणार आहात ते मोबाईलमध्ये व्हिडिओ करून घेतला तर चालेल का? कारण प्रिया नक्की काय बोलली याचा आमच्याकडेही पुरावा राहील. तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात, हो, काहीच हरकत नाही. आता सायली व्हिडिओ करायला घेते. तर ॲडव्होकेट पटवर्धन घडलेला सर्व प्रकार सायली अर्जुनला सांगू लागतात. आता ॲडव्होकेट पटवर्धन घडलेला प्रसंग सांगत म्हणतात, खरं तर तन्वी सुभेदार यांना महिप शिकरे आणि नागराज किल्लेदार यांना सोडवण्याचा बहाणा करायचा होता. कारण पुढे त्यांनी असं काहीतरी सांगितलं की फक्त महिप्त शिखरे आणि नागराज यांना विश्वास संपादन करून द्यायचा आहे की हो, मी त्यांना 8 दिवसात सोडवणार आहे. परंतु बाहेर मात्र मोठा घातपात अपघात घडवून आणायचा आहे. तर अर्जुन म्हणतो, ॲक्सिडेंट पण कोणाचा? तर त्यावेळी ॲडव्होकेट पटवर्धन म्हणू लागतात, त्यांनी तुम्हा दोघांचं नाव घेतलं. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघांनाही धक्का बसतो. अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचा ॲक्सिडेंट हे ऐकताच आता सायली अर्जुन चक्रावून जातात. या ॲक्सिडेंटमध्ये तुम्ही दोघंही जीवानिशी जाल असाच त्या तन्वी सुभेदार यांचा प्लॅन होता. खरं तर त्या महिप्त आणि नागराजला तिला कधीच जेलमधून सोडवायचं नव्हतं, पण तुम्हाला मात्र तिला संपवायचं आहे. त्या दोघांना जेलच्या बाहेर काढायचं नाही, परंतु त्यांच्या मदतीने तुमच्या काटा काढायचा आहे. तर आता सायली त्यांना प्रश्न करत म्हणते, पण तुम्ही हे सर्व आम्हाला सांगाल अशी तिला शंका आली नव्हती का? तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात, आली होती ना, तिला शंका आली होती आणि म्हणूनच तिने आम्हाला तोंड बंद ठेवण्यासाठी मला वेगळे पैसे दिले होते. पण गप्प राहणं हे माझ्या मनाला पटलं नाही, कारण तुम्हा दोघांच्या जीवाचा प्रश्न होता. सुभेदार यांचा अजून एक प्लन होता. सायली म्हणते, अजून एक प्लन? तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात की हो, तिने नागराजच्या गुंडांसोबत तीच झालेलं मोबाईलवरच बोलणं रेकॉर्डिंग पाठवलं होतं आणि त्यावर ती म्हणाली होती की इथे नागराज किंवा महिप्त शिकरे यांचा आवाज वापरायचा, म्हणजेच याचा अर्थ ॲक्सिडेंटचा सगळा आरोप ती महिप्त आणि नागराज यांच्यावर घालणार होती आणि स्वतः मात्र सही सलामत यातून बाजूला होणार होती. तिला हे यासाठी करायचं होतं की ते दोघेही कायमचे जेलमध्ये अडकून राहतील. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहात तीच लोकेशन सुद्धा तिला माहीत आहे आणि हा अपघात हॉस्पिटलच्या बाहेर घडवायचा हा सुद्धा सगळ्यात मोठा प्लॅन आहे. ते सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेच. तर अर्जुन म्हणू लागतो, खरंच आमच्याच घरातली एक व्यक्ती आमच्या जीवावर उठली आहे हे तर आम्हाला आता कळालंच, परंतु
तुमच्यासारखे वकील या न्यायव्यवस्थेत आहेत आणि म्हणूनच या न्यायव्यवस्थेत अजूनही सत्य टेकून आहे. खरंच तुम्ही जे केलं ते योग्य केलंत. तुम्ही एक काम कराल का? तुमच्याकडे जे प्रियाने रेकॉर्डिंग पाठवले ते सुद्धा मला पाठवाल का? तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात की हो नक्कीच. सायली सुद्धा अगदी मनापासून त्यांचे आभार मानते. आणि आता सायली अर्जुन हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. आता मात्र चैतन्याच्याही पारा चढलेला असतो. चैतन्य म्हणू लागतो, तिची इथपर्यंत मजल गेली म्हणजे तिला तुम्हा दोघांचा जीव घ्यायचा आहे. तर सायली चैतन्याला म्हणू लागते, चैतन्य भाऊजी प्रिय असं काहीतरी करून बसते की आपल्याला वाटतं की ही कुठल्या थला जाऊ शकते, परंतु त्यानंतर आपल्याला जी सत्य बाजू कळते त्यावेळी नंतर असं कळतं की एवढी नेच मुलगी आहे म्हणजे आता जे आपल्याला कळालं ती फक्त झलक होती का? पण खरं तर इथून पुढे तिची खरी राक्षस वृत्ती दिसणार आहे. तर दुसरीकडे आता प्रिया महीप शिकरेना म्हणते, तुम्हाला काहीही करून जेलमधून सुटायचं होतं ना, पण तुम्हाला काय वाटते मी तुमच्या तालावर नाचणारी बाहुली आहे का? तुम्ही ना आयुष्यभर आणि मरेपर्यंत इथेच सडणार असं म्हणत प्रिया आता महिप्त शिकरेवर आवाज चढवत असते. प्रिया महीप शिकरेना म्हणते, खरं तर तुमची हीच लायकी आहे. तुम्ही मरेपर्यंत इथेच चढाल आणि मेल्यानंतर ना तुमची प्रेत कुठल्या तरी समुद्रात फेकली ना तर बरं होईल. मात्र महीप शिकरे चिडतात, प्रियाचा गळा आवडतात आणि म्हणतात, काय म्हणालीस? मी म्हणतो ते करत नाही का? अगं मी जे बोलतो ना तेच करून दाखवतो. मग आता तुझं नशीब समज, मी जेलमध्ये सडून राहावं लागेल. कारण मी जर बाहेर आलो ना तर पहिला जीव तुझा घेणार आहे. त्यामुळे देवासमोर नाक रगड, नाक घास आणि म्हण या दोघांना जेलमध्ये चढू देत नाही तर तुझा श्वास बंद होईल. तुझा जर श्वास चालू राहायला हवा ना तर मी जेलमध्ये असेल ना तरच बरं होईल. आता मात्र महिप्त शिकरे सुद्धा खूप चिडलेले असतात. नागराज महीप शिकना म्हणतो, आवड अजून तिचा गळा आवड अजिबात सोडू नकोस जीव जाईपर्यंत. गळा आवड आता मात्र प्रिय पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती सोडायला सांगत असते, परंतु महिपा काही प्रियाला सोडत नसतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता चैतन्याला सगळं काही समजताच चैतन्य म्हणू लागतो, तिची इचपर्यंत मजल गेली. परंतु सायली, अर्जुन आज पटवर्धन वकिलांमुळे तुम्ही वाचला आहात, नाही तर त्या प्रियाने काय केलं असतं? तर अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, रिलॅक्स. ती प्रिया आमचं काही वाकड करू शकत नाही, कारण आता आम्ही 2 बावलं तिच्या पुढे आहोत. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, मला शांतपणे सांग, तुम्ही या सगळ्यातून कसे बाहेर पडलात? म्हणजे ॲडव्होकेट पटवर्धन यांनी नका जाऊ म्हटलं तरी सुद्धा तुम्ही तिथे का गेला होता? या सगळ्याचा अंदाज असून सुद्धा तुम्ही का तिथे गेलात? नक्की पुढे तिथे काय घडलं? प्लीज मला सगळं काही कळू देत. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य सायली अर्जुनला म्हणतो, प्रियाला नक्कीच अंदाज आला असेल की तुम्ही तिच्या विरुद्ध पुरावे शोधतायत, मग ती नक्कीच तुमच्या विरुद्ध कारस्थान करू शकते. सायली म्हणते, मान्य आहे चैतन्य भाऊजी, यावेळी जे घडलं ते पुढच्या वेळीही घडू शकते. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन प्रियाच्या समोर जातात. तर प्रिया म्हणू लागते, तुम्हाला काय वाटतं मी हडले आहे? पण नाही, या पुढचे वार मी झेलून दाखवेन. तर आता सायली म्हणते, झेलून दाखवच, कारण आता तुझ्यावर असे काही सखास वार होणार आहेत ना की तुला कुठे लपून बसू हेही कळणार नाही. तर अर्जुन म्हणतो, मी तुला शब्द देतो प्रिया, पुढच्या काही दिवसात तुझं सत्य सगळ्यांसमोर असेल. आता सायली अर्जुनने प्रियाला ओपन चॅलेंज केलेलं असतं. तर आता सायली अर्जुन प्रियाच सत्य सगळ्यांसमोर येईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.